कल्पना करा, एका सोशल मीडिया पोस्टमुळे संपूर्ण देशभरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरतील. विश्वास बसतोय का? पण सीजेपी प्रोटेस्टची सुरुवात अगदी अशीच झाली. सुरुवातीला कोणालाही वाटलं नव्हतं की हा फक्त एक ऑनलाईन ट्रेंड एवढा मोठा होईल. मे महिन्यात न्यायालयात बेरोजगार तरुणांबाबत कोक्रोच असा उल्लेख झाला. या शब्दावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स, पोस्ट आणि व्यंगचित्र व्हायरल झाली. त्यातूनच जन्म झाला कोक्रोच जनता पार्टीचा, म्हणजे सीजेपी. पहिल्या काही दिवसात हा फक्त इंटरनेटवरील विरोध होता, पण एका मागोमाग एक प्रश्न समोर येऊ लागले. नीट पेपर लीक, स्पर्धा परीक्षांमधील कथित गोंधळ, भरती प्रक्रियेतील विलंब आणि वाढती बेरोजगारी, हे सगळं पाहून विद्यार्थ्यांचा राग आणखीनच वाढला आणि मोबाईलच्या स्क्रीनवर सुरू झालेलं आंदोलन थेट रस्त्यापर्यंत जाऊन पोचलं. दिल्लीच्या जंतर मंतर पासून संसद मार्च पर्यंत हजारो विद्यार्थी एकत्र आले. काही ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी 4 मोठ्या मागण्या केल्या: पेपर लीक मधील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थ्यांना न्याय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनीही उपोषण सुरू केलं. नंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं, पण आंदोलन थांबलं नाही. आजही अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून त्याच मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत. एका पोस्ट पासून सुरू झालेली ही गोष्ट आज हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई बनली आहे. आता हा संघर्ष इथेच थांबेल की आणखीन मोठं रूप घेईल हे येणारा काळच सांगेल.